हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण ठीकच आहे आणि तुम्ही सगळे पण ठीकच असले पाहिजे। आमच्याकडे नुसता पाऊस सुरू आहे, अधामधात तुमच्याकडे आहे का सुरू? तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। नुसता पाऊस आहे, काल पण पाऊस झाला, आज शेतात येणं अवघड होतं पण आज येणं आवश्यक होतं, त्याच्यामुळे आम्ही आलो। एकदा पाऊस येऊन पडला की शेतातले कामं मग तशीच राहते आणि मग काही पाऊस उघडत नाही, त्याच्यामुळे आता उघाडीचं म्हटलं थोडं काम करून घ्यावं आपलं। आत्ताही काही एकदम उघड नाही आहे, पाऊस येत जाते असं येणं जाणं सुरू आहे। आणि मी निशा आणि हे माझं सोयाबीन आणि माझ्या हातात आहे तो कचरा, हे बघा। आज शेतात तणनाशक मारायचं आहे पण हा मोठा खूप कचरा दिसत आहे, गवत खूप मोठं आहे। तर मी म्हटलं आल्या पहिले ते गवत काढून फेकून द्यावं। हे कसं मोठं गवत जे आहे ते आधी खुरपून घेतलं म्हणजे ते बारीक गवत जे राहते बाकीचा कचरा ते तणनाशक मारलं की मरून जाते आणि हे मोठं जे गवत आहे ते मरत नाही, त्याच्यामुळे ते मोठं गवत आहे ते आधी मी खुरपून घेत आहे। मोठं गवत खुरपून घेतलं की बाकीचा कचरा मरायला सोपी जाते, मग का तणनाशक मारलं की कचरा आपोआप मरून जातो। आणि आमच्याकडे कसं अधामधात सारखा पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे कचऱ्याला खूप जोर आहे। आमच्याकडे शेतीची ही कामं सुरू आहे, निंदण, तणनाशक मारणं। आणि तुमच्याकडे कोणती कामं सुरू आहे मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आणि पाऊस पडल्यामुळे वावर जरा नरम आहे तर कचरा सहज निघत आहे, पण जमीन नरम असल्यामुळे गवत काढणं सोपं जात आहे। आणि कसं जास्त ऊन असली ना तर हे गवत काढणं खूप अवघड होतं, ते जमीन कशी दगडासारखी होऊन जाते आणि काढायला खूप त्रास जातो। आणि हे गवत जर आत्ता काढलं नाही आणि सारखा पाऊस आला तर ही सोयाबीनची झाडं ही छोटी दिसते आणि गवत हे खूप मोठं दिसते। आणि कसं आहे की शेतीचं कोणतंही काम असो, निंदण असो, भात लावणे असो, खत देणं असो किंवा फवारणी असो, हे सगळे कामं एका वेळेसच येतात। म्हणजे आमचंही आत्ता शेती आणि बाजूच्या शेतकऱ्याचं आत्ता शेती, म्हणून कसं लवकर सगळं कामं निपटवावं लागतं। आणि कसं सोयाबीनमध्ये निंदण करतो म्हटलं बाया लावून तर खूप खर्चही येतो, म्हणून आम्ही घरी जेवढं होते तेवढं करतो आणि बाकीचं तणनाशक मारतो। माझं मोठं गवत खुरपून झालं आहे, आता मी तणनाशक मारत आहे। तणनाशकामध्ये ओडिशी तणनाशक प्लस इजील प्लस कुरी हे तिन्ही मिक्स करून मारत आहे। खूप कचरा झाला आहे म्हणून तणनाशक मारल्याशिवाय काही पर्याय नाही आहे, कारण निंदायला बाया सांगतो म्हटलं तर खूप खर्च येतो, त्यामुळे डायरेक्ट तणनाशक मारलं की कचरा मरून जातो। आणि इकडे फवारणी सुरू केली तेव्हाच आभाळ किती आलं, खूप आभाळ आलं आणि आता पावसाचे एक थेंबही लागले। आता आम्ही विचारात पडलो की फवारणी मारायची की नाही, तशीच थोडी मारून फवारणी थांबवली आणि पाण्याचे थेंब लागले म्हणून आम्ही किशोरच्या घरी आलो, जो आमच्या शेतात काम करते तो, त्याच्या घरी। तर त्याच्या वाईफनी पोहे बनवले, तिला नको म्हटलं तरीसुद्धा तिने जबरदस्तीने पोहे बनवले, तर नाश्ता केला आम्ही तिचा। व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।